कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आज गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणामध्ये व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधींनी राजीनामा दिल्याची माहिती। प्रकरणाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातलं। काय म्हणतात दंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टे ट्यून। मोहळांचा उल्लेख करत रवींद्र दंगेकरांचं खोचक ट्विट। पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून निशाणा। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता। आज दंगेकरांची पत्रकार परिषद। 3,500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत। या प्रकरणामध्ये कोण कोण आहे लवकरच कळेल, संजय राऊतांचा आरोप। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका दाखल। 13 नोव्हेंबरला सुनावणी। धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात याचिका। सरकारी कार्यालयामधून एका दिवसामध्ये व्यवहाराला मंजुरी कशी मिळते? जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल। सहकारी बँक 70 कोटींचं कर्ज विकासकाला एका दिवसात मंजूर करते, जयंत पाटलांचं ट्विट। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादामध्ये करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना जीआर तरी कळतो का, असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा। मला निवडणुकीमध्ये पाडतो म्हणतो, 1,44,000 निवडून आलो। बीडच्या सभेमध्ये मुंडेंचं वक्तव्य, तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात, करुणा मुंडेंचा पलटवार। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्या समोरासमोर लढण्याची हिंमत, मनोज जरांगेंचा निशाणा। कुणी कुणाला मदत करून राजकारणामध्ये आणलं, धनंजय मुंडेंनी आठवावं। धनंजय मुंडेंची पक्षनिष्ठा जगजाहीर। प्रकाश सोळंकेंचा मुंडेंना टोला। धनंजय मुंडेंनी कुणाशी निष्ठा ठेवली, प्रकाश सोळंके यांचा सवाल। जरांगे मला परळीचा चष्मेवाला म्हणतो, आवडलाय तर घेऊन जा, मात्र तो शोभायलाही हवा। धनंजय मुंडेंचा जरांगेंवर निशाणा, तर तुझ्या रक्तानं भरलेला चष्मा तुलाच राहू दे, जरांगेंचा मुंडेंवर पलटवार। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू? वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत, भुजबळांचं उत्तर। पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाहीत। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण, छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा, तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराण सोबत जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। फडणवीसांनीच भुजबळांना ओबीसी नेत्यांवर टीका करायला सांगितली का? स्टेजवरून भुजबळांनी आमचीच उणीधुणी का काढली, नवनाथ वाघमारेंचा सवाल। जरांगेंच्या आधी भुजबळांनी सरकारवर टीका करायला हवी, भुजबळांचे शिष्य नवनाथ वाघमारेंकडूनच भुजबळांच्या भाषणाचा समाचार। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा, मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांनी आधीही असे अनेक मेळावे घेतलेत, बीडमधल्या मेळाव्यातूनही भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला, छगन भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका, तर आमच्या डीएनएमध्ये ओबीसी, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। आपल्याच ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं योग्य नाही, भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवारांना बोलावून समजावून शकले असते, तायवाडेंची प्रतिक्रिया। तर कोण तायवाडे म्हणत भुजबळांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। छगन भुजबळ बीडमध्ये दंगल घडवणार, गृहमंत्रालयानं भुजबळांचा जामीन रद्द करावा, मनोज जरांगेंची मागणी। तर जरांगेलाच अटक करा, आमदारांची घरं कुणी जाळली, बीड कुणी पेटवलं, भुजबळांचा सवाल। मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या आड येऊ नये, मनोज जरांगेंचा भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा। पक्षावर दबाव आणून ओबीसींच्या जीवावर राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न असल्याची जरांगेंची टीका। जरांगे बिंडोक माणूस, हाकेंची जरांगेंवर टीका, जीआर न्यायालयामध्ये रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा। तर लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर विखे पाटलांनी सुनावलं, तर एवढे शिकलेले आहात तर तुमचं शहाणपण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी का वापरता, विखेंची टीका। महाराष्ट्र आणि बीडमधील परिस्थिती वेगळी, भुजबळ ओबीसींचा आधार का घेतात माहिती नाही, बजरंग सुनावणेंचं वक्तव्य। तर सर्वांनीच डोक्यामध्ये ठेवून योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे, सुनावणेंचा थेट इशारा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत, महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, मविया विधानसभा लोकसभेपुरतीच, राऊतांचं विधान। आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपरा ही स्वातंत्र्य काळापासून आहे, जर त्याचा गुणगौरव केला असेल तर राऊतांचे धन्यवाद, मात्र अद्याप युती संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया।
राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी. त्याचा संघर्ष महाराष्ट्राचा नाही, संघर्ष खुर्चीचा आहे. नवनाथ बन यांची टीका. ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे सत्तेमध्ये येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊतांचा दावा. घोडा मैदान जवळच, ठिकऱ्या कोणाच्या उडतील ते ठाणेकर दाखवून देतील. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील, एकनाथ शिंदेंची टीका. संजय राऊत जे बोलतात त्याचे नेहमी उलट होतं, भाजपा आमदार संजय केळकरांचा राऊतांवर पलटवार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसैनिकांचे एकत्र काम सुरू. ईव्हीएमचा घोटाळा न झाल्यास ठाकरेंची सेना मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळेल. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अविनाश जाधवांचं वक्तव्य. राऊतांच्या सकाळच्या भोंग्यामुळे ठाकरेंच्या जागा कमी होणार, प्रताप सरनाईक यांची राज. उद्धव युतीवर टीका. आता महाराष्ट्र काय अंधारात आहे का? आमचं माहितीचं सरकार सर्वांना घेऊन चालतं, असाही टोला. गुंड निलेश काळवळच्या घरामध्ये पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनिशन बॉक्स सापडला. संरक्षण विभागाच्या फॅक्टरीमध्ये अशा बॉक्सचा वापर होतो. काळवळकडे बॉक्स कसे आले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू. निलेश काळवळ आणि सचिन काळवळच्या विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखीन एक गुन्हा दाखल. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर काळवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल. सचिन काळवळला नोकरीवरून काढलं. सचिन काळवळ स्पोर्ट्स प्रशिक्षक म्हणून एका शाळेमध्ये कार्यरत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलेनियम स्कूलकडून कारवाई. पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिराडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप. कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप. कॉलेजच्या विरोधात वंचितचं आंदोलन तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. प्रेम बिराडेची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजनं केलं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर आरोप केलाय. भीमा कोरेगावची दंगल घडवलेल्या एकबोटेच्या भावाचं हे कॉलेज, दीपक केदार यांचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे संपलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही. भाजपा खासदार भागवत कराड यांचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा. महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे परत दिसणार नाहीत, कराडांचा दावा. 33 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,258 कोटी जमा होणार. पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता. मंत्री मकरंद पाटलांची माहिती. तर ई-केवायसी करण्यात हलगर्जीपणा केल्यास मदतीला मुकावं लागणार, अशी माहिती. मतदार यादीमधील मतदारांच्या दुबार नावांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून उपाययोजना. मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यास निवडणूक अधिकारी निर्णय घेणार. तर बूथ लेव्हल अधिकारी नेमण्याचा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा सल्ला. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश. विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर नेत्यांना परत देणार. शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिवाजीराव सावंतांचा भाजप प्रवेश रखडला. भाजपचा प्रतिसाद न मिळाल्यास इतर पर्याय खुले. शिवाजीराव सावंतांची भूमिका. भाजपमध्ये सोलापुरातील 4 माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर सावंतांची भूमिका. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार. बांगरांची प्रतिक्रिया. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगरांचं वक्तव्य. कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतो. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. रत्नागिरीमधल्या खड्ड्यांवरून बाळा माने आणि उदय सामंतांमध्ये जुंपली. शहरातील असताना उदय सामंत जबाबदार, बाळा मानेंचा आरोप. तर 3-4 वेळेला झालेला पराभव लपवण्यासाठी असे आरोप करतायत मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गड सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान. दिवाळीनिमित्त शेअर बाजार सलग 4 दिवस बंद राहणार. दिवाळीनिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 दिवसांची सुट्टी जाहीर. गुंतवणूकदारांना 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग करता येणार. पश्चिम रेल्वेकडून दिवाळी छठ पूजेसाठी विशेष गाड्यांची योजना. वांद्रे ते जोधपूर विशेष सुपरफास्ट ट्रेनची घोषणा. दिवाळीनिमित्त 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत, तर छठपूजेनिमित्त 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान ट्रेन धावणार. शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये आज पहिल्यांदाच टीम इंडिया यजमान ऑस्ट्रेलियाशी भिडणार. रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल 7 महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरणार. चाहत्यांना या दोघांना पाहण्याची पुन्हा संधी मिळणार. अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्य पदक. विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ज्योती पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली. आयपीएल 2026 हंगामाचा लिलाव विदेशामध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता. 15 ते 18 डिसेंबर दरम्यान दुबई, मस्कत किंवा दोहा शहरामध्ये लिलाव पार पडण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर. पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग
आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला मोठा इशारा। उत्तर प्रदेशच्या लखनौमधील ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमधून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी रवाना। सरोजिनी नगर इथल्या युनिटमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या तुकडीला दाखवला हिरवा झेंडा। चीनमध्ये शुक्रवारी 2 उच्च लष्करी अधिकाऱ्यांसह 7 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय। जनरल हे वेडोंग आणि नौदलातील ॲडमिरल मियो यांचा याच्यामध्ये समावेश। या संदर्भात चीनी संरक्षण मंत्रालयानं माहिती दिली। भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अधिकाऱ्यांना कम्युनिस्ट पक्ष आणि लष्करातून काढून टाकण्यात आलंय। 2023 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेअंतर्गत ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। कॉलेज फेस्ट वेळी लपून मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ शूट करणाऱ्या तिघांना अटक। मध्य प्रदेशमधल्या एका सरकारी महाविद्यालयामधील घृणास्पद प्रकार। अटक केलेले 3 विद्यार्थी अभाविपचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर। घडलेल्या प्रकारानंतर 3 विद्यार्थ्यांना अटक केली असून 4थ्या आरोपीचा शोध घेत असल्याची पोलीस अधीक्षक विनोद मीना यांची माहिती। गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर। पोलिसांनी सादर केलेल्या 254 पानी आरोपपत्रामध्ये राधिकाचे वडील दीपक यादव हे एकमेव आरोपी आहेत। गावकरी दीपकला मुलीच्या कमाईवरून चिडवायचे आणि त्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, त्यामुळे आत्मसन्मानाला ठेच लागल्यामुळे मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपी बाप दीपक यादवनं दिली आहे। मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पदं मंजूर। विधी आणि न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टामध्ये सादर। मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगरचा ताण कमी होणार। भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान 22 आणि 23 ऑक्टोबरला सुद्धा खुलं राहणार। मुंबईकरांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी पालिकेचा निर्णय। पुणे बाजार समिती राष्ट्रीय बाजार समिती करण्याचा निर्णय। सरकारनं काढला अध्यादेश। अध्यादेशामध्ये माथाडी कामगारांना स्थान नसल्यानं नाराजी। अकोल्यामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी। विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू। कसारा घाट माथ्यावरील नाशिक मुंबई महामार्गावर कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। महामार्ग रोखून धरल्यानं दोन्ही लेनवर वाहतूक विस्कळीत। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं राज्यपालांच्या भेटीसाठी मोर्चा निघाला। इचलकरंजीमध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावरील दिवाळी स्टॉल्स हरवत अतिक्रमण पथकानं कारवाई सुरू केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत स्टॉल्सवर प्रशासनाची कारवाई। नंदुरबार जिल्ह्यामधल्या सर्व शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणं अनिवार्य। ओळखपत्र न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। सरकारी कार्यालयामध्ये गैरप्रकार होत असल्यानं जिल्हा प्रशासनाची भूमिका। लातूरच्या उदगीर आणि जळकोट तालुक्यामधल्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत। आमदार संजय बनसोडे आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं प्रत्यक्ष आर्थिक मदत। पुरामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेल्यांना प्राधान्यानं मदत। राज्य सरकारकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नंदुरबार जिल्ह्यासाठी 54 लाखांची मदत। सरकारची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप। अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे बाकी। धुळ्याच्या रिंग रोडसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार। मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन। शहरातील विविध रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटसाठी निधीची हमी। आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतली गडकरींची भेट। आगामी 5 वर्षांमध्ये शिंदखेड्याला स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येईल। पालकमंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। शिंदखेडा इथे पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन। अहिल्यानगरमध्ये कुख्यात गुंडाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। कायद्यामध्ये राहाल तर फायद्यात राहाल, नगर पोलिसांचा नाशिक पॅटर्न। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुंडाचा सहकाऱ्यांना संदेश। नागपुरातील इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हे शाखेची जुगार खेळणाऱ्यांवर मोठी कारवाई। 17 जणांना ताब्यात घेत 7,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून